1885 मध्ये ब्रिटिश सरकारच्या कारकिर्दीत म्यानमारचे राजा थिबा यांना बंदिवान करण्यात आलं होतं आणि बंदिवान करून त्यांना आपल्या रत्नागिरीमध्ये वास्तव्याला ब्रिटिश सरकारने ठेवलं. त्यांची राहण्याची आणि इतर सर्व व्यवस्था ही ब्रिटिश सरकारने त्यावेळेला केलेली होती. राजा थिबा हे येताना एकटे आले नाहीत, तर या देशातून हद्दपार झालेला बुद्ध आपल्या बरोबर घेऊन आले आणि त्याने या ठिकाणी बुद्ध विहाराच्या निर्मितीचा प्रस्ताव ब्रिटिश सरकारकडे दिला आणि ब्रिटिश सरकारने बुद्ध राजा थिबा यांच्याकरता एक प्रार्थनास्थळ म्हणजे बुद्ध विहाराची निर्मिती केली. जोपर्यंत थिबा राजा अस्तित्वात होते तोपर्यंत त्याची देखभाल पूजाच्या साऱ्या गोष्टी योग्य पद्धतीने होत होत्या आणि झाल्या. जेव्हा थिबा राजाचा मृत्यू झाला त्यानंतर थिबा राजाची जी काय प्रॉपर्टी होती, थिबा राजाचं राहण्याचं वास्तव्याचं जे काय जागा होती, या सारी प्रॉपर्टी ही शासनाच्या अधिपत्याखाली गेली आणि शासनाने आपल्या ताब्यामध्ये घेतली. खऱ्या अर्थानं या रत्नागिरी प्रशासनाने या थिबाकालीन ऐतिहासिक जागेची किंवा ती जी काय प्रॉपर्टी आहे या प्रॉपर्टीची देखभाल करणं आणि त्यांची काळजी घेणं हे या रत्नागिरी जिल्हा प्रशासनाचं खऱ्या अर्थानं काम होतं आणि जबाबदारी होती. या प्रशासनाने त्यांची प्रॉपर्टी घेतली, जमीन जागा घेतली, त्याचा वापर केला. थिबा राजांच्या वास्तव्याचा असलेले जे काय घर आहे किंवा जो काही बंगला आहे तो बंगला आजही प्रशासन आपल्या शासकीय अधिकाऱ्यांना वापरायला देत आहे. हे सगळं प्रशासन करतं, पण त्या थिबा राजासाठी भगवान बुद्धाच्या विहाराची निर्मिती जी काय केली गेली होती या विहाराकडे प्रशासनाने लक्ष दिलं नाही आणि म्हणून कालांतराने ते विहाराची पडझड झाली आणि विहार भंग पावलं आणि मग त्या ठिकाणी झाडे झुडपे वाढले आणि ते विहार लोकांच्या निदर्शनात लवकर आलेलं नाही. पण कालांतराने या रत्नागिरी वासियांमध्ये असलेले जे काही बौद्ध समाज आहे या बौद्ध समाजाच्या निदर्शनात आलं की या जंगलामध्ये भगवान बुद्धाचं विहारात भगवान बुद्धाची मूर्ती आहे हे लक्षात आल्यानंतर या बौद्ध समाजातल्या लोकांनी स्वतः खर्च करून तिथली जागा साफ केली, तिथला असलेले जे काही मोडतोड झालेले जे काही वस्तू होत्या त्या बाजूला केल्या आणि तो परिसर स्वच्छ केला आणि तिथं नेटनेटका करण्याचं काम या रत्नागिरी तालुक्यातील बौद्ध समाजातल्या समाज घटकांनी केलं. मात्र शासनाने त्याच्याकडे दुर्लक्ष केलं, शासनाने त्याच्याकडे लक्ष दिलेलं नाही आणि म्हणून हे थिबा राजाकालीन असलेलं जे विहार आहे भगवान बुद्धाचं ते विहार लोप पावलं, भंग पावलं. अशा अवस्थेमध्ये असताना सुद्धा समाजाने त्याची देखभाल करण्याची जबाबदारी स्वीकारली. तिथे स्वच्छता करण्याचे, तिथे हवं नको त्या गोष्टी करण्याचं आणि बौद्ध परंपरेनुसार त्या ठिकाणी त्या मूर्तीची पूजा अर्चा करण्याची काम या समाजाने योग्य पद्धतीने आजपर्यंत केलं आणि करत आलेले आहे. समाजाने असा विचार केला जर का या भगवान बुद्धाच्या विहाराबद्दल शासन एवढं जर का निराश असेल, शासन एवढं जर का बेदखल राहत असेल तर मग ही जागा आपण आमच्या ताब्यात घेऊ आणि त्या जागेवरती सुसज्ज अशा पद्धतीचं स्वतःच असं विहार आपण बनवूया अशा पद्धतीचा विचार हा बौद्ध समाजामध्ये निर्माण झाला. समाजातील लोकांनी त्याला प्रतिसाद दिला आणि म्हणून त्या विहाराचा विस्तार करण्याकरता, त्या विहाराची सुशोभित करण्याकरता, ते विहार भव्य स्वरूपाचं नवीन स्वरूपात बांधण्याकरता शासनाकडे जागा मागणी हे समाजाने केलेली आहे. आणि ही मागणी केल्यानंतर अनेक वर्ष पाठपुरावा करून ही थिबाकालीन प्रॉपर्टी, थिबाकालीन असलेली जी जागा आहे ती उत्पादन शुल्क खात्याच्या अधिपत्याखाली आहे आजच्या घडीला सुद्धा. आणि म्हणून
त्या जागेतील 38 गुंठे जागा या विहाराच्या विस्तारासाठी शासनाने द्यावं आणि त्या जागेवरती स्वतःच्या खर्चाने, मेहनतीने, कष्टाने स्वतःचं विहार उभं करू, अशा पद्धतीचा निर्णायक भूमिका शासनाकडे ठेवली आणि पाठपुरावा करून शासनाने या जागेतील 38 गुंठे मागणी होती, मात्र त्यापैकी 17.5 गुंठे जागा या विहाराच्या विकासासाठी, विहाराचा जीर्णोद्धार करण्यासाठी जागा देण्याचं शासनाने कबूल केलं. उत्पादन शुल्क खात्याचे आयुक्त, उत्पादन शुल्क खात्याचे मंत्री त्या काळचे गणेश नाईक होते. गणेश नाईक यांनी सुद्धा याची दखल घेतली आणि या प्रस्तावाला त्यांनी मंजुरी दिली आणि 17.5 गुंठे जागा या विहाराच्या विकासासाठी त्याने आरक्षित केली. त्या असलेल्या प्रॉपर्टीपैकी 17.5 गुंठे जाग्याचं मोजणी करून 17.5 गुंठ्याचा तुकडा केला आणि ही जागा विहारासाठी देण्याकरता त्याने जिल्हाधिकारी यांच्याकडे हस्तांतरित सुद्धा केलेले आहे. अशा पद्धतीचा पत्रव्यवहार शासनाने या समाजाकडे केलेला आहे. आजही आमच्याकडे ते पत्रव्यवहार आहेत आणि या पत्रव्यवहाराच्या अनुषंगाने आणि शासनाकडे म्हणण्यापेक्षा जिल्हाधिकाऱ्यांकडे ही मागणी सातत्याने करत आलेलो आहोत. जर का या विहारासाठी आपण जागा आरक्षित केलेली आहे, राखीव ठेवलेली आहे, तर ती जागा तुम्ही आमच्या ताब्यात द्यावी. मात्र जिल्हा प्रशासनाने या आमच्या मागणीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केला असा आमचा आरोप आहे आणि दुर्लक्ष करून पुन्हा त्यामध्ये ती जागा बौद्धांना सहजासहजी मिळू नये अशा पद्धतीचं एक कारस्थान रचलं की काय, अशा पद्धतीची परिस्थिती या प्रशासनाने निर्माण केली. या ठिकाणी काही आमच्या समाजातील ज्यांना अक्कल नाही, असा मी शब्द जाणीवपूर्वक वापरतो, कारण ज्यांना अक्कल नाही अशा लोकांच्या एका माणसाच्या सहीने तिथे पत्र प्राप्त करून घेतलं आणि या जागेवरती कम्युनिटी सेंटर बांधून मिळावं अशा पद्धतीचा त्यांची मागणी पत्र या प्रशासनाने घेतले आणि त्या एका माणसाच्या सहीने दिलेल्या पत्राचा विचार करून या बुद्ध विहारासाठी आरक्षण केलेली 17 गुंठे जी जागा आहे ते विहार आरक्षण उठवलं आणि ते कम्युनिटी सेंटरला ती जागा देण्याचा प्रस्ताव प्रशासनाने मंजूर केला. ही गोष्ट जेव्हा या बौद्ध समाजाच्या लक्षात आली तेव्हा बौद्ध समाजाचे लोक पेटून उठले. शासनाला त्याबद्दलचा जाब विचारण्यासाठी अनेक सभा बैठका शासनाबरोबर झाल्या, मात्र शासनाने अजूनही त्याच्यामध्ये कोणत्याही पद्धतीचा बदल केलेला नाही. याचाच अर्थ असा की आज इथे कम्युनिटी सेंटर वरती आग्रही आहे आणि संपूर्ण या तालुक्यातलाच नाही तर संपूर्ण या जिल्ह्यातला बौद्ध समाज हा विहारासाठी आग्रही आहे आणि म्हणून या ठिकाणी विहारच झाला पाहिजे अशा पद्धतीचा आक्रोश हा संपूर्ण समाजातून केला जातोय. या प्रशासनाकडे मागणी करून सुद्धा बेदखलपणे त्यांची दखल घेतली नाही आणि त्यांनी कम्युनिटी सेंटर प्रस्ताव हा मंजूर केला. या प्रस्तावाला संपूर्ण बौद्ध समाजाचा विरोध आहे हे अनेक वेळा प्रशासनाच्या माध्यमातून लक्षात आणून देण्यात आलं, तरी सुद्धा त्यांनी योग्य पद्धतीची दखल घेतली नाही आणि म्हणून आम्हाला नाईलाजाने या बौद्ध समाजाला ही आरक्षित केलेली जागा विहारासाठीच मिळावी याकरता रस्त्यावरची लढाई देण्याकरता प्रवृत्त करण्याचं काम हे शासनाने केलेलं आहे आणि म्हणून ही जागा विहारासाठीच मिळण्याकरता आम्ही 27 ऑक्टोबर रोजी जिल्हा कार्यालयावरती संपूर्ण रत्नागिरी तालुक्यातील बौद्ध समाजाच्या असलेल्या सर्व संघटना, या बौद्ध समाजातील असलेले सर्व राजकीय पक्षाचे काम करणारे धम्म बांधव या सगळ्यांच्या एकीकरणातून आम्ही एक आक्रोश महामोर्चा या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि या मोर्चाच्या माध्यमातून आम्ही शासनाला ठणकावून सांगत आहोत की प्रशासनाकडे मागणी करत आहोत की ही विहारासाठी आरक्षित केलेली जागा आहे, ही आरक्षित केलेली जागा ही विहारासाठीच मिळाली पाहिजे. त्या ठिकाणी कोणत्या पद्धतीचं कम्युनिटी सेंटर होता कामा नये, ते कम्युनिटी सेंटर आम्ही होऊ देणार नाही. त्याच्यासाठी जो काय किंमत मोजावी लागेल या समाजाला तो समाज
ती किंमत मोजण्याला आजच्या स्तरीला तयार आहे. अशा पद्धतीची तयारी करूनच 27 तारखेच्या मोर्चामध्ये संपूर्ण समाज एकवटून या ठिकाणी येऊन दाखल होणार आहे. आणि ही जी काय प्रॉपर्टी आहे किंवा ही जी काय 17 गुंठे जागा आहे, ही 17 गुंठे जागा त्या विहाराचा विस्तार करण्यासाठी आहे, त्या विहाराचा जीर्णोद्धार करण्यासाठी आहे. आणि म्हणून त्या 17 गुंठे जागेमध्ये दुसरी कुठली इमारत किंवा आणखी कोणती गोष्ट होता कामा नये अशी आग्रही मागणी या रत्नागिरी बौद्ध समाजाची आहे. याची दखल शासनाने सुद्धा घ्यायला हवी. जाणीवपूर्वक या गोष्टीकडे प्रशासन दुर्लक्ष करत आहे अशा पद्धतीची शंका देखील आमच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे. आणि ही जागा प्राप्त करण्यासाठी आम्हाला जे लढे द्यावे लागतील ते लढे आम्ही देणार आहोत, तेवढी आमची तयारी आहे. आणि आज रत्नागिरी तालुक्याच्या बौद्ध समाजाचा मोर्चा आम्ही प्राथमिक स्तरावरती काढत आहोत. मात्र प्रसंगी आम्ही संपूर्ण जिल्ह्याचा महामोर्चा या रत्नागिरी जिल्हा कार्यालयावरती काढू आणि या संपूर्ण जिल्ह्यातील बौद्ध समाजाची ताकद लावून ती जागा अबाधित ठेवण्याची आम्ही प्रतिज्ञा करतो. हे आपण पत्रकार बांधवाने लक्षात घेऊन निश्चितच या प्रशासनाला जागेल अशा पद्धतीने आणि हा जो 27 तारखेला होऊ घातलेला जो मोर्चा आहे या मोर्चामध्ये बहुसंख्येने लोक या ठिकाणी उपस्थित राहावेत अशा पद्धतीचा आपल्या वर्तमानपत्राच्या माध्यमातून लोकांना आवाहन करावं अशा पद्धतीचे आपल्याकडे अपेक्षा करतो. आणि आपण या पत्रकार परिषदेला बहुसंख्येने उपस्थित राहिलात. मागच्याही आमच्या काही कार्यक्रमाच्या पत्रकार परिषदेला आपण चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद दिलात, चांगल्या पद्धतीच्या बातम्या आपल्या वर्तमानपत्रामध्ये छापून दिल्यात, त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा धन्यवाद देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय भीम.